नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची राजभवनावर भेट, दोघांमध्ये महत्त्वाची बैठक तसेच गुंतवणुकीसह विविध मुद्द्यांवरही चर्चा. पुणे पोलिसांचा विरोध डावलून मंत्री योगेश कदमांच्या शिफारसीने सचिन घायवळला मिळाला शस्त्र परवाना. तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर विरोधकांकडून कदमांच्या राजीनाम्याची मागणी. सुनावणीच्या दिवसापर्यंत घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते. कागदपत्रे आणि न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशानुसारच शस्त्र परवानगी. गृहराज्यमंत्र्याची एक्सवर पोस्ट करत माहिती. गडचिरोलीमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्येच खडाजंगी. 321 गावात कुणाचाही हस्तक्षेप चालणार नाही. सहपालकमंत्री आशिष जयस्वालांच्या हस्तक्षेपामुळे आत्राम संतप्त. धर्मराव बाबा आत्रामांनी अधिकाऱ्यांसमोरच सुनावले खडे बोल. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्याची माहिती समोर. निधी वळवल्यानं पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा. नागपुरात गो गॅसचे व्यवस्थापकीय संचालक नितीन खारेंच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा. तिसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरूच. खारा यांच्या समूहाकडून कोट्यावधींची प्राप्तिकर चोरी केल्याचा आरोप. कोल्हापुरातील एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा. सलग दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच. राज्यातील 7 वीज कर्मचारी संघटनांचा आजपासून 3 दिवसीय संप. अत्यावश्यक सेवेमुळे महावितरणकडून मेस्मा लागू. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण सज्ज. दादरमध्ये कबुतरांसाठी जैन समाजाचा लढा सुरूच. 11 ऑक्टोबरला धर्मसभेचं आयोजन, तर प्रार्थना सभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. आणि वाशिम जिल्ह्यात रिसोड ते लोणार मार्गावर जीपच्या बाहेर लटकून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या प्रवासाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. अजून एक सविस्तर बातमी आहे लातूरमधून. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांची शेती अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झाली. रेणापूर तालुक्यातील सांगवी गावच्या आबा जाधव यांची मांजरा नदीकाठची शेती पूर्णपणे वाहूनच गेली. या शेतीतील ऊसाच्या फक्त 2च साऱ्या शिल्लक आहेत आणि पूर्ण शेती खरडून गेलेली आहे. 70 ते 80 फुटाचा खड्डा शेतकऱ्याच्या शेतात पडलाय. एकूणच मांजरा नदीच्या पुराने शेतकऱ्याची शेतीच कवेत घेतली. समती माझी वाहून गेली जमीन या नदी काठांना. समती वाहून गेली, काहीच राहिलं नाही. 100-50 फूट खोल खड्डा झाला एकदम. आता कसं राहावं कसं जगावं हेच कोड पडलंय आम्हाला. आता हे दोन काकरे आहेत. 2 काकऱ्यात कसं पोट भरावं काय ठेवावं हे काहीच कळना गेलंय आता. आणि बाकीचं इकडे किती होतं? इकडे 100 फूट जवळजवळ 25-50 फूट होतं इकडे. इकडे समजा गेलं 10 काकऱ्या होत्या ऊसाच्या. एकदम ऊसाच्या काकऱ्या 10 सोडून 2च काकऱ्या राहिल्या. अक्षरशः वल्लाच्या काळामध्येच आतापर्यंत कवाच पाणी आले नाही इथपर्यंत की ह्या पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः आमच्या ह्याला वाहितीला जमीन राहिली नाही. फक्त हे 2 काकऱ्या राहिल्यात. सरकारने काय याचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य ती मदत करावी. जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीनं पपई उत्पादक शेतकऱ्याचंही मोठं नुकसान केलंय. सलग पाऊस कोसळत होता, त्यामुळे अनेक ठिकाणी पपईच्या बागेत पाणी साचलं होतं. पाणी ओसरल्यावर पपईच्या फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगामुळे फळं कुजतायत. व्यापारी वर्गानं पपई खरेदी करण्यास नकार दिलाय. परिणामी बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. या पपईच्या बागेतून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर. तब्बल 2.5 एकरच्या या बागेमध्ये शेतकऱ्याने त्याची पपई लावलेली होती. अनेक
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आणि पाण्यामुळे पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणच्या पपईला बुरशी या ठिकाणी लागलेली आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला हा शेतकरी राजाचा हा घास, पपईचं कुठेतरी थोडंसं पीक वाचलं होतं, फळ होते, ते विकून तो कुठेतरी आपला उदरनिर्वाह दिवाळीचा सण देखील साजरा करणार होता. मात्र आता पाणी ओसरल्यानंतर या 2.5 एकर शेतामधील अनेक झाडावरील पपई पिकाला मोठ्या प्रमाणात बुरशी लागली आहे आणि याचमुळे ही बुरशीजन्य पपई आता या ठिकाणी व्यापारी वर्ग घेण्यास नकार देत आहे. आता काय सांगाल, तुमच्या हातातली पपई त्याला संपूर्णपणे बुरशी लागल्याचं दिसून येत आहे, काय तुमची भावना आहे? 2.5 एकर क्षेत्रामध्ये पपई लावलेली होती. आता त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी घुसल्यामुळे, त्याला पाणी लागल्यामुळे, पुरामुळे आणि आता त्याला बुरशी लागत आहे आणि ते फळ गळून खाली पडत आहे. तर मला तातडीची मदत सरकारने द्यावी. दादा, किती नुकसान झालं असेल? पपई तुमच्या हातात आहे, या ठिकाणी संपूर्ण बुरशी लागलेली आहे. गेल्या काही दिवस या ठिकाणी पाणी होतं, मात्र पाणी ओसरल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की आपली पपई आता कुठेतरी बाहेर काढू, मात्र आता तुमच्या हातात एक बुरशीजन्य पपई आहे. व्यापारी काय सांगतात? व्यापारी तर घेतच नाही आहे ना सर, त्याला संपूर्ण बुरशी लागलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व पाणी गेल्यामुळे त्याला सर्व बुरशी लागलेली आहे. त्याच्यामुळे व्यापारी घेतच नाही आहे. किती नुकसान झालंय? तर मला 3 लाखापर्यंत नुकसान माझं झालेलं आहे. 2.5 एकरमध्ये पपई लावलेली होती. काय मागणी असेल? तर मला 50,000 पर्यंत तरी गव्हर्नमेंटने मदत द्यावी. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. सातारा जिल्ह्यामध्ये मे महिन्यापासून सतत पडलेल्या पावसामुळे मत्स्य शेती करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील धरणांमधून अनेक वेळा पाणी सोडण्यात आलं, यामुळे धरणांमध्ये मत्स्य शेती करता सोडलेले मत्स्यबीज आणि मोठे मासे वाहून गेले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील कन्हेर, वांग, मराठवाडी, धोम, उमरोडी, पांघरी, ठोसेगर या धरणांमधून सतत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं. यामुळे यात कोळंबी, राहू, कटला, बीज तसंच इतर मासे वाहून गेले. यामुळे शासनानं जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मत्स्य व्यावसायिक करत आहेत. आता होणारा अतिवृष्टी, मोठा पाऊस, या पावसातून, ह्या सांडव्यातून जवळजवळ कमरेच्या वर सातत्यानं पाणी वाहत गेलं आणि यातून मोठा मासा, जे मेसेबी सोडलेले सगळं मासा, यातून विष सगळं ह्या सांडव्यातून वाहून गेलेले. हे नुकसान खऱ्या अर्थानं प्रचंड माझं झालेलं आहे. कारण का मी आशावादी होतो की या ठिकाणी मला यावर्षी चांगलाच पाऊस झालाय, किमान काढवा किंवा इथून सांडव्यातून पाणी वाहून जाणार नाही आणि मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे त्याचा काहीतरी फायदा होईल. बीड तालुक्यातील कपिलधारवाडी इथं डोंगर दररोज 1 फूट खचतो आहे. 30 तारखेपासून या ठिकाणी भेगा पडायला सुरुवात झालेली आहे. आज 8वा दिवस आहे. या गावातील प्रमुख रस्ता 9 ते 10 फूट खोल खचलेला आहे. त्यामुळे घरांची देखील पडझड व्हायला लागलेली आहे. घरांना तडे जायला सुरुवात झालेली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांना या ठिकाणाहून स्थलांतरित केलेलं आहे. पुणे इथल्या जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या पथकानं या भागाची पाहणी केली आणि या परिसरात पाण्याचा निचरा करण्याकरता नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली अस्तित्वात नसल्याचा अहवाल पथकानं दिला आहे. बीडच्या कपिलधारवाडी गावामध्ये भूस्खलनाचा प्रकार समोर आलेला आहे आणि तब्बल 10 फुटापर्यंत जो रस्ता आहे तो खचलेला आहे. अनेक जी घरं आहेत त्यांना देखील तडे गेलेले, तर काही घरं पडलेले देखील आहेत. जर आपण बघितलं तर ही जी मोठ्या प्रमाणात जर आपण ही भेग पाहिली तर ही लक्षात येऊन जाईल. जवळपास 7 ते 8 फुटापर्यंत हा रस्ता पूर्णतः खाली गेलेला आहे. पहिल्या दिवशी जर बघितलं तर कमी याचं प्रमाण होतं, मात्र आज जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात जवळपास 5 ते 7 फुटापर्यंत पूर्णतः ही भेग आहे. वरती गावकरी आहेत आणि गावकरी भयभीत आहेत. इथल्या गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. मात्र पै जमा करून बांधलेली जी घरं आहेत ती देखील आता समोर पडताना या गावकऱ्यांना पाहावं लागत आहे. या गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रशासन देखील प्रयत्नशील आहे आणि आज भूगर्भ शास्त्रज्ञाची जी पुण्यावरून आलेली टीम आहे ती देखील नेमकं या भूस्खलनापाठीमागचं खरं कारण काय आहे ते देखील शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आपण समोर पाहतोय जी टीम आहे ती या ठिकाणी खाली गेलेली आहे आणि ही जी मोठमोठी झाडे आहेत ती झाडं देखील अशा पद्धतीने खाली गेलेली आहेत. तब्बल 10 ते 15 फुटापर्यंत हे भूस्खलन झालेलं आहे आणि आता पाऊस नाही, पाणी नाही.
त्यामुळं देखील हे भूस्खलन काही प्रमाणात थांबल्याचं देखील पाहायला मिळतं. मात्र गावकऱ्यांना जर विचारलं तर पहिल्या दिवशी खूप कमी होतं, मात्र टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने वाढत चालल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत गावकरी भयभीत झालेले आहेत. दुसरीकडे जर बघितलं तर प्रशासनातले जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. समोरचं जे घर आहे ते घर पडलेलं देखील पाहायला मिळतं. अशा पद्धतीने ज्या भेगा आहेत त्या जमिनीला भेगा पडल्यात, रस्त्याला देखील अशा पद्धतीने भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळं नेमकं हा प्रकार कशाचा आहे, हे नेमकं कशामुळं झालं या संदर्भात आता भूगर्भशास्त्रज्ञांची टीम तर आलेली आहे. दुसरीकडे जर बघितलं तर ती घराची भिंत, जी भिंत खाली आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगोदर ती जोडलेली त्या ठिकाणची भिंत होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली आले तर घराची जी दगडं आहेत ती देखील अशा पद्धतीने पडलेली. माझ्यासोबत महसूलचे अधिकारी आहेत. सर, कशा पद्धतीने इथल्या गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि नेमका हा कशाचा प्रकार आहे, काय आज टीम देखील दाखल झाली? या बाबतीमध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुण्यामधून एक पथक आपल्याकडे दाखल झालेलं आहे आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी सुरू आहे. इन्व्हेस्टिगेशननंतर त्यांचा जो अहवाल आपल्याकडे प्राप्त होईल माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो आपणाला शासनाकडे सादर केला जाईल. भेगा पण पाहतोय मोठ्या प्रमाणात भेगा झालेल्या आहेत. त्याचबरोबर जर सुरुवातीला पाहिलं तर 1 फुटापर्यंत होतं, 1-1.5 फुटापर्यंत. आज किती फुटापर्यंत झाले आणि दिवसेदिवस वाढतंय काय? दररोज म्हणजे समजा आज 2 फुटाची भेग पडली तर उद्या 4 फुटाची होती, 6 फुटाची होती. असं हे जे 30 सप्टेंबरपासनं हे आज 8 ऑक्टोबरपर्यंत हा प्रकार सुरूच आहे. आणि आज म्हणजे काल रात्रीतून भयानक मोठ्या प्रमाणात हे सगळंच खाली खचलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ही गावकरी भयभीत झालेले आहेत. गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करू. काय सांगाल बाबा, नेमकं आज काय परिस्थिती आणि गावातले किती लोक बाहेर गेलेत, काय तुम्हाला वाटतं? आज जवळपास 80 ते 85 लोक कपिलधार देवस्थान स्थलांतर शासनाने केलेत. तरी पण तिथं पंधरवाड्यावर यात्रा आलेली कपिलधार देवस्थानमधून आम्हाला हाकलू शकते यात्रेमुळे. कायमस्वरूपी स्थलांतराचा विषय झाला पाहिजे. कायमस्वरूपी तर पुनर्वसन होणार, पण तोपर्यंत राहण्यासाठी आम्हाला कुठंतरी शेड बांधून देणे. खरं कारण काय आहे ते देखील अहवालातून समोर येईल. मात्र ही जी खचण्याची प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे गावकरी भयभीत आहेत. प्रशासनाने त्यांना धीर आणि आधार देणं गरजेचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.